नमस्कार आणि स्वागत आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करताय, पण आपली प्रगती मोजायची कशी हा प्रश्न पडतोय का? तर आज आपण स्टडी मास्टर ॲपमधल्या एका खूप महत्त्वाच्या भागाबद्दल बोलणार आहोत आणि तो भाग म्हणजे ॲनालिसिस पेज. खरं तर हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो नाही का? आपण खूप अभ्यास करतो, तासनतास बसतो, पण आपण योग्य दिशेने चाललोय की नाही हे नक्की कसं ओळखायचं? तर ह्याच मोठ्या प्रश्नाचं उत्तर आहे स्टडी मास्टरचं ॲनालिसिस पेज. हे फक्त एक साधं पेज नाहीये, तर हे तुमच्या अभ्यासासाठी एक पर्सनल कमांड सेंटर आहे, जिथे तुमच्या प्रत्येक प्रयत्नाचा हिशोब ठेवला जातो. चला तर मग या कमांड सेंटरमध्ये आत डोकावून बघूया. आज आपण तुमचा प्रगतीचा डॅशबोर्ड, रोजच्या अभ्यासाचं विश्लेषण, अचूक सराव कसा करायचा, तुमच्या कामगिरीचं सखोल विश्लेषण आणि शेवटी या सगळ्यावर नियंत्रण कसं मिळवायचं हे सगळं टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. चला सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून, तुमच्या प्रगतीचा डॅशबोर्ड. इथे तुम्हाला तुमच्या आत्तापर्यंतच्या कामगिरीचा एक झटपट आणि स्पष्ट आढावा मिळतो. बघा, ॲप उघडलं की सगळ्यात आधी तुम्हाला दिसेल हे परफॉर्मन्स कार्ड तुमच्या नावासह. आणि इथे जो ओव्हरऑल ॲक्युरेसी बार आहे ना, तो एका नजरेत सांगून टाकतो की तुमची एकूण अचूकता किती आहे. ह्या कार्डवर तुम्हाला 3 मुख्य आकडे दिसतील. तुम्ही एकूण किती क्विज दिले आहेत, किती प्रश्न सोडवले आहेत आणि तुमची सरासरी अचूकता किती आहे. हे आकडे म्हणजे फक्त नंबर नाहीत, तर तुमच्या मेहनतीचं ते खरं प्रतिबिंब आहे. आणि एक भारी गोष्ट म्हणजे ॲप इतकं स्मार्ट आहे की ते तुमच्या सरासरी गुणांवरून तुम्ही अंदाजे किती उत्तरं बरोबर दिली असतील आणि किती चुकली असतील हे सुद्धा दाखवतं. यामुळे तुम्हाला तुमच्या कामगिरीचं एक मोठं आणि स्पष्ट चित्र मिळतं. ठीक आहे, तर आता आपण पाहूया की रोजच्या रोज आपली प्रगती कशी दिसतेय. हा विभाग आपल्याला आपल्या अभ्यासाच्या सवयीमधले ट्रेंड्स ओळखायला मदत करतो. हा जो ॲक्युरेसी ट्रेंड चार्ट आहे ना, तो अगदी शेअर मार्केटच्या चार्टसारखा दिसतोय, नाही का? तो तुमच्या मागच्या 30 दिवसांमधल्या अचूकतेचे चढ उतार दाखवतो. यावरून लगेच कळतं की आपली कामगिरी सुधारतेय की आहे तिथेच आहे. आणि या ट्रेंड चार्टला अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आहे हा बार चार्ट. हा तुम्हाला दररोज किती प्रश्न बरोबर आले आणि किती चुकले याचा थेट हिशोब देतो. म्हणजे तुम्ही रोज किती अभ्यास करताय याची तीव्रताही इथून कळते. बरं, आता आपल्याकडे सगळा डेटा तर आला, पण त्याचं करायचंय काय? तर आत्ता बघूया की ह्या माहितीला कृतीत कसं बदलायचं आणि आपला सराव अधिक प्रभावी कसा बनवायचा. इथे बघा, 3 एकदम सोपे पर्याय आहेत. तुम्हाला फक्त चुकलेल्या प्रश्नांचा सराव करायचाय, एक क्लिक करा. किंवा फक्त बरोबर आलेल्या प्रश्नांना रिवाईज करायचंय, तेही शक्य आहे. यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि सराव अगदी अचूक होतो. आणि हे बघा, कस्टम टेस्ट जनरेटर नावाप्रमाणेच याच्यामुळे अभ्यासाचा सगळा कंट्रोल आता तुमच्या हातात येतो. तुम्ही तुमच्या सोयीनुसार, तुमच्या गरजेनुसार स्वतःची टेस्ट तयार करू शकता. यात 2 मोड आहेत. पहिला, समान मोड. यात तुम्ही निवडलेल्या सर्व विषयांचे प्रश्न सारख्या प्रमाणात येतात. आणि दुसरा आहे सानुकूल मोड, जिथे तुम्ही बॉस आहात. म्हणजे कुठल्या विषयाचे किती प्रश्न हवेत हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. चला, आता वळूया या ॲपच्या सगळ्यात शक्तिशाली भागाकडे, सखोल विश्लेषण. हे एक असं साधन आहे जे तुम्हाला तुमच्या अभ्यासातले नेमके कमकुवत दुवे शोधून काढायला मदत करतं. इथे बघा, तुमच्या सगळ्या विषयांची कामगिरी एकाच ठिकाणी दिसतेय. प्रत्येक विषयासमोर त्याची अचूकता, आकडेवारी आणि तो छोटासा डोनट चार्ट. एका नजरेत कळतं की कुठला विषय पक्का आहे आणि कुठला कच्चा. आणि गंमत इथेच संपत नाही. तुम्ही कोणत्याही विषयावर क्लिक करून त्यातील प्रत्येक टॉपिक आणि सब टॉपिकमधली तुमची कामगिरी तपासू शकता. म्हणजे तुम्ही अगदी मुळापर्यंत जाऊन बघू शकता की नक्की कुठे गडबड होतीये. आणि हे सगळं इतकं फास्ट कसं चालतं माहितीये? यामागे आहे लेझी लोडिंग नावाचं एक तंत्रज्ञान. सोप्या भाषेत सांगायचं तर, तुम्ही ज्यावर क्लिक कराल फक्त तेवढीच माहिती लोड होते. त्यामुळे ॲप कुठेही अडकत नाही आणि एकदम स्मूथ चालतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट, समजा तुम्हाला कळलं की एखादा टॉपिक कच्चा आहे, मग काय? मग लगेचच त्या टॉपिक समोरच्या प्रॅक्टिस किंवा टेस्ट बटणावर क्लिक करा आणि मग बघा, तुम्ही फक्त त्या टॉपिकमधले चुकलेले किंवा न सोडवलेले प्रश्न निवडून त्यांचा सराव लगेच सुरू करू शकता. किती सोपं आहे. चला, आता आपण शेवटच्या भागाकडे आलो आहोत. इथे आपण बघूया की तुम्ही तुमच्या अभ्यासावर पूर्ण कंट्रोल कसा ठेवू शकता आणि या ॲपचं मूळ ध्येय तरी काय आहे.
इथे सबस्क्रिप्शन सेक्शनमध्ये तुम्हाला तुमच्या प्लॅनची सगळी माहिती स्पष्टपणे दिसते. तो कधी सुरू झाला, कधी संपणार आहे, सगळं काही एकाच ठिकाणी. आणि ॲपमध्ये सगळ्यात खाली फुटरमध्ये तुम्हाला स्टडी मास्टरचं मूळ ध्येय, त्यांचं मिशन स्टेटमेंट लिहिलेलं दिसेल. हे वाक्य बघा. विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक अभ्यास साहित्य, अनुकूल चाचणी आणि सखोल विश्लेषणाद्वारे सक्षम करणे. आणि आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं ते ह्याच ध्येयाला पूर्ण करतं, बरोबर ना? तर आता विचार करा, एवढी सगळी प्रभावी साधनं हातात असताना, जी तुमच्या डेटाला थेट कृतीत बदलतात, तुम्ही तुमच्या अभ्यासाची पद्धत कशी बदलाल? नक्कीच काहीतरी नवीन आणि प्रभावी मार्ग सापडेल, नाही का?